पालघर जिल्ह्यासह डहाणू, वसई आणि वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. अतिक्रमणावर कारवाई करताना केवळ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचा आधार न घेता अतिक्रमण पुन्हा उभे राहू नये यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी दिल्या आहेत. पालघर जिल्ह्यात शासकीय जमीन, नवीन शर्तीच्या जमिनी, गुरुचरण जमिनी तसेच वन जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक परिणामकारक करण्यासाठी 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ महसूल अधिकारी तसेच नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यापूर्वी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चा आधार घेतला जात होता. मात्र बदलत्या परिस्थितीत अतिक्रमणधारकांच्या मानसिकतेचा विचार करता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत कारवाई केल्यास अतिक्रमण पुन्हा होणार नाही असे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. 3.5 तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत अतिक्रमणाविरोधी कारवाईच्या प्रत्येक टप्प्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालघर, डहाणू, वसई आणि वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून विशेषतः पालघर तालुक्यातील बोईसर, केळवे रोड आणि पालघर शहरात अतिक्रमणाचे प्रमाण अधिक असल्याचं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केलंय. अतिक्रमण हटवण्याबाबत जिल्हा प्रशासन गंभीर असून आगामी काळात पूर्वतयारी करून MRTP अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं संकेत या मार्गदर्शन शिबिरातून देण्यात आले आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर.